नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायलीला मागचे काही क्षण आठवू लागतात. तितक्यात विमल तिथं येते आणि सांगते की पूर्णाजीने तुम्हाला बोलवलेलं आहे. सायली पूर्णाजीकडे जाते तेव्हा पूर्णाजी तिला सांगते की अगं, जेव्हापासून तू गोड बातमी देणार आहेस ना, तेव्हापासून मी तुला काहीच दिलं नाही. हे तुझ्यासाठी. आज चोरोटी भरताना हेच घाल हा. आणि सायली ते गिफ्ट पाहते. त्यामध्ये सोन्याची एक चेन असते. सायलीला ते खूप आवडतं. तन्वी म्हणून जे जे काही प्रेम तिला मिळायचं राहिलं होतं ते सगळं आता तिला मिळणार अशी ती मनामध्ये विचार करत असते. पूर्णाजी म्हणते की तुला मनापासून आवडलं ना, तेव्हा सायली हो असं म्हणते आणि तिला मिठी मारते. पूर्णाजी म्हणते की आता खरं तर हे मी तन्वीसाठी घेतलं होतं, पण गेल्या काही दिवसांपासून तूच माझ्यासोबत तन्वी असल्यासारखं वागत होतीस. तुला कितीही त्रास झाला तरीसुद्धा तू माझ्या खुशीसाठी सगळं वागत होतीस, म्हणून याच्यावरती तुझाच हक्क आहे. खरं तर तुला जेव्हा जेव्हा पाहिलं ना की असं वाटतं की माझी तन्वी अशीच असेल. पूर्णाजी तिला ती चेन घालते आणि त्याच वेळेस सायलीला मागचे काही क्षण आठवतात, कारण तन्वीला पूर्णाजी असेच दागिने घालून देत असतात. आता इकडे अस्मिता खूप वैतागलेली असते. ते अश्विन पाहतो आणि तिला विचारतो सुद्धा की अस्मिताई, अगं तू इतकी वैतागलेली का दिसतेस? तेव्हा अस्मिता त्याला काहीही सांगत नाही. त्याच्याशी बोलणं टाळते आणि तिथून निघून जाते. आता इकडे सायली खूप बसून बसून कंटाळलेली असते. अर्जुन तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. सगळेजण चिडवतात की अर्जुनचा अलार्म आता सुरू झालेला आहे. सायली म्हणते मलासुद्धा काहीतरी काम द्या ना, बसून बसून खूप बोर व्हायला होतं आहे. प्रतिमा म्हणते की तू आणि अर्जुन मिळून फुलांच्या माळा बनवा. आता सगळेजण त्याच्यावरून सुद्धा अर्जुनला बोलतात की तुला काही करता येत नाही, त्याच्यामुळे तू फक्त सायलीला कॉपी कर. आता दोघेही फुलांचे हार बनवू लागतात. त्यावेळेस सायली खूप छान हार बनवते, पण अर्जुनला इतकी घाई झालेली असते की त्याने फक्त पाकळ्या चोळलेल्या असतात. हे पाहून सायलीला खूपच हसू येतं. सगळेजण खूप हसतात आणि सायली ओघाने बोलून जाते, तू पण ना अर्जुन. आणि असं बोलल्यानंतर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. मात्र घरच्यांना खूप आश्चर्य वाटतं. असं तर तन्वी बोलायची ना अर्जुनला, पण ही तर सायली आहे आणि मग सायली अशी कशी हाक मारते? प्रताप म्हणतो, अरे तिथं कधी अर्जुनला अरे तुरे पण घालत नाही. आता सायली खूपच गोंधळते. तितक्यात सुमन तिथं येते आणि म्हणते की मला जरा यायला उशीरच झाला. खरं तर मी सायलीसाठी एक सरप्राईज आणत होते, त्यामुळेच उशीर झाला. मग ती तिच्या मुलाला आवाज देते आणि तो राकेश सर्वांसमोर येतो. सगळ्यांना त्याला पाहून खूप आनंद होतो, पण हा मनातच विचार करतो की किती मूर्ख आणि बावळट माणसं आहेत ते. स्वतःच्याच बरबादीला कोणी इतकं हसत स्वागत करतं का? राकेश या घरामध्ये वाईट हेतूने आलेला असतो. फक्त सुभेदारांचं वाटोळं करायचं या एकाच उद्देशाने तो इथं आलेला असतो. पण तो अचानक कसा आलेला आहे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आता राकेशला पाहून सगळ्यांना आनंद होतोच. सगळेजण त्याला प्रश्न विचारू लागतात की US वरून तू कधी आलास? तेव्हा तो राकेश खोटी कारणं देऊ लागतो, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की तो अगोदरच सायलीच्या आणि अर्जुनच्या पार्टीवरती होता. पण तो असं सांगतो की मी आजच आलो आहे. तेव्हा प्रतिमा त्याला विचारते की तू मला ओळखलंस ना रे? तेव्हा राकेश म्हणतो, हो अगं, तुझे फोटो पाहूनच लहानाचं मोठं झालं ना मी, आणि मला खरंच खूप आनंद झाला तुला असं पाहून. आता राकेश अस्मिताला फुलांचा बुके देतो. अर्जुनला म्हणतो की तुझं इतक्या वर्षांचं एकही केस न हरण्याचं रेकॉर्ड आजही मोडलं नाही आहेस तू, त्याच्याबद्दल तुझंही अभिनंदन. आता तो सर्वांशी बोलत असतो. तो सायलीलासुद्धा एक गिफ्ट देतो. आता सगळेजण चोरोटीच्या तयारीला लागतात. पूर्णाजी, सगळे घरचे छान तयार झालेले असतात. मात्र अर्जुन सायलीची वाट पाहत असतो. सायली खाली येते तेव्हा सगळेजण तिचं खूप भरभरून कौतुक करतात. खूप सुंदर दिसतेस असं म्हणून तिचं कौतुक करतात. पूर्णाजी तर तिला काला टीकासुद्धा लावतात. आता इकडे सचिन नागराजला भेटायला आलेला असतो. तो सांगतो की तुमचा मुलगा भेटला मला. अण्णांकडे आला होता, तो खूप वैतागलेला होता. म्हणत होता की मी सुभेदारांना आता उद्ध्वस्त करणार, बरबाद करणार, त्यांना सोडणार नाही. मग नागराज म्हणतो, मग असं तर करणारच ना तो, शेवटी माझा मुलगा आहे. सचिन म्हणतो, पण या सगळ्यामध्ये मला वाटत नाही की अण्णांचा काही उपयोग होईल म्हणून, कारण ते तर बहुगुणी बाबांचे भक्त झाले आहेत ना, आणि लोकांना प्रवचन देतात, उपदेश देतात.
मला नाही वाटत त्यांचा काही उपयोग होईल. नागराज म्हणतो, आता तुझ्या त्या अण्णांची आपल्याला काही गरज नाही, कारण माझा शिलेदार आलेला आहे. आता तो सुभेदारांना बरोबर वठणीवर आणेल. तेवढ्यासाठी तर मी त्याला बोलावून घेतलं आहे ना. आणि मग त्याने त्याला कसं बोलावलं हे तो सांगू लागतो. जेलमध्ये त्याला खूप मारहाण केलेली आहे काही गुंडांनी, असं तो त्याच्या मुलासमोर दाखवतो. आता राकेश त्या कॉन्स्टेबलवरतीच खूप चिडलेला असतो. इतके सारे पैसे मी जेलरच्या तुमच्या खिशामध्ये कशासाठी घालतोय? माझ्या वडिलांना इथे व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी म्हणूनच ना. आणि तुम्ही हे काय करताय? थोडं मलम तरी आणताल का याच्यासाठी? तो कॉन्स्टेबल तिथून निघून जातो. आणि नागराज म्हणतो की त्या मलमाने काही होणार नाही मला कशाने बरं वाटेल हे तुला चांगलंच माहिती आहे. माझी ही अवस्था त्या अर्जुन आणि सायलीमुळे झालेली आहे. जोपर्यंत ते उद्ध्वस्त होत नाहीत ना, तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही. मला चैनच पडणार नाही. आता राकेशला त्याच्या वडिलांचं सगळं बोलणं खरं वाटत असतं आणि सगळ्या सुभेदारांचा सूड घ्यायचा म्हणून सुडाने पेटून उठलेला असतो. तो नागराजला म्हणतो की पप्पा, तुमची ही जी अवस्था झालेली आहे ना, त्या लोकांना मी कधीही सुखाचा श्वास घेऊ देणार नाही. आता इकडे सगळेजण सायलीसाठी खूप आनंदामध्ये असतात. कल्पना सायलीची ओटी भरते, त्यानंतर प्रतिमासुद्धा तिची ओटी भरते, त्यानंतर सुमन, अस्मिता या देखील तिची ओटी भरतात, तिला औक्षण करतात. पूर्णाजी म्हणतात की विमल तूसुद्धा ओटी भर, कारण 5 सवासणी हव्या असतात ना. त्यानंतर विमलसुद्धा तिची ओटी भरते. सगळेजण खूप खुश असतात. मात्र इकडे नागराजचा आणि सचिनचा दुसराच प्लॅन सुरू असतो. सचिन म्हणतो, बरं झालं तुम्ही त्यालाच बोलून घेतलं ना, एकटा मी तरी कुठे कुठे पुरा पडणार होतो म्हणा. आता आम्ही दोघं मिळून सुभेदारांची अशी वाट लावू ना, आता तुम्ही बघाच. तो सांगतो की माझ्या हाती असा एक बॉम्ब लागलेला आहे ना, की तो जर मी सुभेदारांच्या घरावरती फोडला ना, तर मात्र सगळे सुभेदार कुटुंब हादरून जाणार आहे. नागराज म्हणतो, मग कशाची वाट बघतोय? मुहूर्ताची? सचिन म्हणतो, मुहूर्ताची नाही हो, योग्य संधीची वाट पाहतोय मी. नागराज म्हणतो, तू आणि राकेश मिळून काय ते लवकरात लवकर करून घ्या. मुहूर्ताची आणि त्या महिपतचीसुद्धा वाट पाहत बसू नका. इकडे सायलीसाठी सगळेजण गिफ्ट आणतात आणि ते एक एक करून तिला देतात. सगळेजण प्रचंड खुश असतात. अर्जुन म्हणतो, हे घरचे तुझे किती लाड करतायत बायको. जेव्हा त्यांना कळेल की त्यांची सायलीच त्यांची तन्वी आहे, तू या घरची सून नाही तर मुलगीसुद्धा आहेस, तेव्हा हे सगळे तुला किती भरभरून प्रेम करतील ना. आता अर्जुन, सायली दोघेही खूप खुश असतात. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. नागराज, सचिन आणि राकेश तिघंही मिळून प्लॅन करतात आणि सायलीला जीवे मारण्याचा प्लॅन त्यांनी आखलेला असतो. सायली म्हणते की एकमेव व्यक्ती आहे प्रिया, जी मला सांगू शकते की मीच खरी तन्वी आहे, त्यामुळे मला तिला भेटायला जायचं आहे. आता सायली जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा अर्जुन तिला काही एकटं जाऊ देत नाही आणि तोसुद्धा तिच्या सोबत जायला लागतो. पण इकडे राकेशने सायलीला मारण्यासाठी प्लॅन आखलेला असतो. तर प्रेक्षकांनो, काय होणार पुढच्या भागामध्ये हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.